नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या नेते आमचे शिवसेनाचे पक्षप्रमुख मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार आमचे पक्षाचे युवा खासदार युवा नेते महाराष्ट्राचे श्रीकांत शिंदे साहेब, आज जे पद्धतीत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीत काम करत आहे, अनेक खासदार अनेक आमदार अनेक खासदार शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे. याचं मुख्य कारण एक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा जे विकास आहे, एकनाथ शिंदे साहेबांची जे काम करायची पद्धत आहे. एकनाथ शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज सारखं 18 पकड जातीला घेऊन महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करायचं काम एकनाथ शिंदे साहेब करत आहे. हेच पद्धतीत अनेक लोक एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास घेऊन शिवसेनेत प्रवेश करत आहे. आज उबाटा शिल्लक सेना, उबाटा भी म्हणणार नाही, शिल्लक सेनाचे जे खासदार आहे संजय राऊत साहेब, तेच आम्हाला पूर्ण शिवसेना शिल्लक सेना खाली करून देत आहे. रोज त्यांचे वागण्यामुळं त्यांचे बोलण्यामुळं शिवसेनामध्ये शिल्लक सेनामध्ये कोणी राहणार नाही. आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वर विश्वास देऊन अनेक खासदार अनेक आमदार अनेक नगरसेवक अनेक चांगले पदाधिकारी रोज शिवसेनामध्ये प्रवेश करत आहे. याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विकास जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब करत आहे, त्याच्यामुळे शिवसेनेवर विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर श्रीकांत शिंदे साहेबांवर लोकांना विश्वास आहे. तेच विश्वासाच्या जोरावर 6 खासदार तो आलेले, अनेक आमदार अजून शिल्लक सेनेचे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे आणि अनेक नेते प्रवेश करणार आहे. हे जे शिल्लक सेना आहे 6 महिन्याच्या नंतर हे पक्ष बी राहते की नाही मला असं वाटत आहे. त्यामुळे यांची परिस्थिती इतकी बेकार आहे की रोज याचे खूप लोक जात आहेत. त्यामुळं आज जे पद्धतीत शिवसैनिकनं आणि परभणी जिल्ह्याच्या लोकांना आमचे डैशिंग खासदार परभणी जिल्ह्याचे आणि अनुभवी खासदार बंडू बॉस आणि शिवसेनेमध्ये प्रवेश झाले. खरं तर ते शिवसैनिकचे प्रवेश काय झाला नाही, आडा मावशीचे शिवसैनिक बंडू बॉस आहे. ते काय दुसऱ्या घरात गेले नाही. ते शिवसेनाचे नेते अनेक वर्षापासून शिवसेना वाढण्याचं काम बंडू बॉसने केलेलं आहे. आणि जे पद्धतीत परभणी जिल्ह्याचा विकास रखडला होता, आज हे विकास आम्हाला माहिती आहे, आमचे नेते बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीचा विकास पूर्ण होईल. आणि जे पद्धतीत खासदार साहेबांचा अनुभव आहे, 3 टर्मचा खासदारकीचा 2 टर्मचा आमदारकीचा, एक शिवसेनेला बी मोठी ताकद बंडू बॉसच्या माध्यमातून परभणीत भेटणार आहे. त्याच्यामुळं आज दूध अभिषेक करून शिवसेनाचे नगराध्यक्ष असू द्या, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक, आमचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा परिषद नगरसेवक, उपाध्यक्ष, आमचे सगळे पदाधिकारी शिवसैनिक त्यांनी जल्लोषानं बंडू बॉसचा पाथरी विधानसभामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणीवर बॅनर फ्लॅक्स लावून पेढे वाटून दूध अभिषेक करून बंडू बॉसचं स्वागत केलेलं आहे. कारण सगळ्याला माहिती आहे वरी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा विकास आणि खाली परभणी जिल्ह्यामध्ये बंडू बॉसचा विकास. त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्षाचा रखडलेला जे विकास होता, आमचे लोकप्रिय खासदार त्यांच्या माध्यमातून ते विकास पूर्ण होईल आणि एक मोठी ताकद आमच्या शिवसेनेला बी भेटन. आज पूर्ण शिवसैनिक मध्ये जल्लोष वातावरण आहे, चांगला वातावरण आहे आणि शिवसेनाचे प्रत्येक कार्यकर्त्याला मध्ये बळ भेटलेला आहे. कमी अनुभवी नेता बंडू बॉस सारखा शिवसेनेमध्ये आलेले आहे, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं सर्व शिवसैनिक तर्फे परभणी जिल्ह्याच्या वतीनं, मी जिल्हा प्रमुखच्या वतीनं, आमचे नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष, सर्व आमचे जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमचे मार्केटचे संचालक असू द्या, आमचे जिल्हा युवक प्रमुख, महिला जिल्हा आघाडी, सगळ्याच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या शिवसेनेच्या वतीनं आम्ही बंडू बॉसचं स्वागत करत आहे. आणि शिल्लक सेना जे आज पद्धतीत जे बडबड करत आहे खासदार, त्यामुळे तेच पूर्ण शिल्लक सेना खाली करणार आहे. त्याच्यामुळं आम्ही आज बंडू जाधव खासदार साहेबांचा जल्लोषपणानं स्वागत केलेलं आहे. आणि जेव्हा बी ते परभणीत येतील मोठे थाटावाटात आम्ही त्यांचं स्वागत करू आणि 100% परभणी जिल्ह्याला एक विकासाचा मॉडेल तयार करायचं काम बंडू जाधव खासदार साहेब करतील हे आम्हाला वाटते आणि शिवसेनेला बी बळ देतील. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद. प्रवेश केला म्हणजे शिवसेनेत, तर त्यांच्यासोबत किती नगरसेवक आले असं काही सांगता येईल? हे तो खासदार साहेबालाच माहिती आहे, पण खासदार साहेबासोबत अनेक लोक, नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर, अनेक लोक खासदार साहेबासोबत आहेत. अनेक लोकांना निवडून आणलेली, परभणी महापालिका निवडून आणलेली.
तेव्हा अनेक नेते, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद मेंबर खासदार साहेबांसोबत येतील आणि शिवसेनेला बळ भेटेल. कालच्या झालेल्या निवडणुकीत तुम्हाला त्यांचा फायदा झाला असेल ना त्यांच्या 100% त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढलेली आहे. अच्छा. मेघना दिदी असू द्या, ते असू द्या, आमचे संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे राजू नवगरे साहेब असू द्या, बोलीकर साहेब असू द्या, वडपुडकर साहेब असू द्या, अनेक नेते आमच्या सिनियर नेत्याच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक आम्ही लढलेली आहे. 100% महायुतीचा विजय होईल. उद्याच्या निकालामध्ये तुमचा विजय निश्चित गृहीत धरला चाललाय, तर त्याचं असं फिगर सांगता येईल का की असं अचूक काका असं हे माहीत असलं तर मीच खुश झालो असतं, मीच वेळ वाटली असते. सुरुवातीला ज्यावेळेस शिंदे सेना म्हणता येईल आपल्याला, ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस तुम्ही शून्यातून पाथरीला सुरुवात केली आणि आज पूर्ण परभणी जिल्हा हा शिवसेनामय झाला. याबद्दल आपल्याला काय वाटतं? महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते एकनाथ शिंदे साहेबांवर जे पद्धतीत विश्वास आहे लोकांना, जे पद्धतीत काम करते ते गोरगरिबाचे, आज मुख्यमंत्री साहित्य निधीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांना 450 कोटी रुपये 80,000 लोकांचं जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आम्हाला आहे. आम्ही पण 10,000 लोकांचा जीव वाचवायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याच्यामुळं जे काम आम्ही केलं तर एक लोकांमध्ये विश्वास आमच्याबद्दल निर्माण झालेला आहे. आम्ही गोरगरिबाचे कामं करतो, गोरगरिबाचा आशीर्वाद घेतो म्हणून आज मला उमेदवारी भेटली. आज गरीब अल्पसंख्याक कुटुंबामधला मी मुलगा असून माझ्यावर विश्वास जे पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना, श्रीकांत शिंदे साहेबांना दाखविलं, माझ्यासारखे गरीब कुटुंबाच्या मुलाला त्यांनी उमेदवारी दिली. असंच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण घेऊन महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जे पद्धतीने काम करत आहे. आता आमची ज्योतिताई वाघमारे, मागासवर्गीय कुटुंबाची माझी बहीण, हे गरीब कुटुंबामध्ये म्हणजे माझी बहीणला राज्यसभाची उमेदवारी दिली. मी अल्पसंख्याक कुटुंबामधला एक गरीब मुलगा, मला उमेदवारी दिली. असा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रावर जात आहे. 100% लोकांच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे आणि शिवसेनेला चांगले दिवस येणार आहे. शिवसेनेचे 6 खासदार शिल्लक सेनाचे आमच्याकडे आलेले अनेक लोक आमच्याकडे येणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांमुळे हे सगळं घडत आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळे आम्ही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचे मनापूर्वक आभार व्यक्त मी एक कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे साहेबांचा आणि आमचे शिवसेनाचे नेते जे अनुभव आहे त्यांना परभणी जिल्ह्यामध्ये खासदार साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. 3 वेळेचे खासदार आहे ते, 2 वेळेचे आमदार आहे आणि त्यांचा अनुभव आम्हाला लाभणार आहे. 100% त्यांच्या सोबत आम्ही काम करू. शिवसेना वाढण्यामध्ये आमच्या बंडूभावाचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठा अनुभव आहे त्यांना. त्यांचेच अनुभव पावलावर घेऊन आम्ही काम परभणी जिल्ह्यामध्ये करू आणि सगळे मिळून करू. बॉसचा अनुभव, 3 वेळेचे खासदार, 2 वेळेचे आमदार बॉस आहे. त्यामुळे बॉसचा अनुभव आम्हाला भेटणार आहे. बॉसचा मोठे भाऊ म्हणून मला लहान भाऊला आशीर्वाद त्यांचा भेटणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही परभणी जिल्ह्यात काम करू आणि 100% विकास करून दाखवू त्यांच्या मार्गदर्शनाखाली. निवडणूक कशी राहिली? 20-25 दिवस तुम्ही सगळं अनुभवलं, नेमकी निवडणूक कशी राहिली? त्यामध्ये महायुतीमध्ये काही नेते होते, महाविकास आघाडीचे दोन्हीकडचे नेते एकमेकांच्या विरोधात होते. कशी राहिली निवडणूक? तुम्ही निवडणूक कशी नाही, निवडणूक चांगली राहिली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब माफ करा, आणि दुसरे उपमुख्यमंत्री आमचे वहिनी आणि आमचे जिल्ह्याचे नेते पालकमंत्री आमचे मेघनाताई बोर्डीकर ताई असू द्या, आमचे माजी आमदार बोर्डीकर साहेब असू द्या, माजी मंत्री वडकुळकर साहेब असू द्या, आमचे नेते परभणी जिल्ह्याचे डॅशिंग आमदार आमचे मोठे भाऊ संतोष बांगर साहेब असू द्या, आमचे मोठे भाऊ राष्ट्रवादीचे आमदार राजू नवगरे साहेब असू द्या, इथले आमचे आमदार आपले माजी आमदार मधुसूदन केंद्रे साहेब असू द्या, माजी आमदार विजय भांबडे साहेब असू द्या, अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक, आमचे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, आमचे जे पद्धतीत त्यांनी मला आशीर्वाद दिला, माझं काम केलं, चांगल्या प्रकारचे मदत तितकी आमच्याकडे होतं. 347 मत आमच्याकडे होते आणि काँग्रेस उभाटाचे खासदार साहेबांमुळं, खासदार साहेबांचे योग्य टायमाला प्रवेशमुळं, खासदार साहेबांचा बी आशीर्वाद आणि त्यांची पण मदत इतकी लाभली. त्यामुळे 100% महायुतीचा विजय होणार आहे. आणि आता तुम्हीच मला आकडे सांगा, पत्रकारापाशी सगळी न्यूज ते आता सांगत आहे. त्यामुळे सगळे लोकांचा आशीर्वाद भेटला आणि सगळे लोकांना आशीर्वाद दिल्यामुळं एक अल्पसंख्याक कुटुंबामध्ये मुलाला तिने आमदार करायचं, जे सगळ्यांना विडा उचलला असता. दिदीनं पण खूप मोठी बहीण माझी लहान भावाला आशीर्वाद दिला, बंडू खासदार साहेबांना आशीर्वाद दिला, अनेक नेत्यांना आशीर्वाद दिला, म्हणून सगळा घडला. त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो. खूप ऋणी आहे मी त्यांचा आणि त्यांना मला काम करायची संधी दिली. निश्चितच त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. त्यांच्या विश्वासाला कुठेही मी तडा जाऊ देणार नाही आणि परभणी जिल्ह्याचा विकास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखीन.